बातमी आहे उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात। उद्धव ठाकरे हे कामाला लागलेत। उद्धव यांच्या हिंगोलीतल्या वसमतमध्ये संवाद सभा ही आयोजित करण्यात आलेली आहे। हिंगोलीतल्या वसमत इथे संवाद सभेचं आयोजन करण्यात आलेले आहे। उद्धव ठाकरे आता आगामी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने कामाला लागलेले पाहायला मिळत आहेत। तर याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे यांनी। पाहूयात। सध्या राज्यभरामध्ये लोकसभेच्या निवडणुकीचे या ठिकाणी बिगुल वाजला असून संपूर्ण राज्यभरामध्ये या ठिकाणी आचारसंहिता जी आहे ती आदर्श आचारसंहिता देखील सुरुवात झालेली आहे, लागू केलेली आहे। आता शिवसेना उभाटा पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा हिंगोली जिल्ह्याभरामध्ये संवाद सभा या ठिकाणी होणार आहे। त्या ठिकाणी प्रामुख्याने वसमत असेल, सेनगाव असेल आणि कळमनुरी असेल या तीनही ठिकाणी यांचा जाहीर संवाद सभा घेण्यात येत आहे। मी उभा आहे वसमतच्या एका मंगल कार्यालयामध्ये। आपण पाहू शकता की या ठिकाणी जे आहे ते कुटुंब संवाद जे आहे ते या ठिकाणी शिवसेनेचे उभाटा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं फलक देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। आता याच ठिकाणी 11 वाजता ही जी संवाद सभा आहे ती या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे आणि गेल्या 3 दिवसापासून संपर्क प्रमुख बबनरावजी थोरात यांनी ठिकठिकाणी कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या या ठिकाणी मिटिंगा घेतल्यात, बैठका घेतल्यात। आता याच संवाद सभेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे हे जनतेला काय संबोधणार आहेत हेच पाहणं तितकंच गरजेचं आहे। श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, वसमत, हिंगोली।